सांगते रे. गोंधळात खंडेराया येतो आणि नवरा नवरीच्या आयुष्यातली समधी विघ्न सोबत घेऊन जातो. मंडळी, गोंधळ हा शब्द कानी पडला की लगेच लग्नाचा गोंधळ आठवतो. गोंधळ आपल्या मराठी संस्कृतीचे दर्शन घडवतो. हाच पारंपरिक गोंधळ आता रुपेरी पडद्यावर येत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संतोष डावकर यांचा गोंधळ हा चित्रपट 14 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चला तर या चित्रपटाच्या कलाकारांशी आपण संवाद साधूया. महाराष्ट्राच्या काही जुन्या परंपरा आहेत, रूढी आहेत आणि त्या आजही आपल्या जगण्याचा भाग आहे. पण कुठेतरी या परंपरा लोप पावत चालल्या आहेत आणि या कुठेतरी आपल्या त्या राखल्या पाहिजे, जोपासल्या पाहिजे. या उद्देशाने आम्ही गोंधळ चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर बरेचसे ट्विस्ट, टर्न्स, थ्रिल आणि महाराष्ट्राचा अभिमान जो गोंधळ आहे तो प्रकर्षाने तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. आणि यानंतर 14 नोव्हेंबर नंतर भारत जो आहे तो गोंधळ या चित्रपटाने सुद्धा ओळखला जाईल. काय दिले समाजाने, काय तुम्ही संदेश दिले गोंधळ या चित्रपटातून? संदेश नाही, रूढी आहेत आपल्या, तर रूढीच्या अवतीभोवती स्टोरी आहे. रिलीजच्या अगोदर आम्ही बरंच काही बोलू शकत नाही त्याबद्दल, पण तुम्हाला निश्चित तुम्हाला आवडेल आणि आपल्या रूढी बऱ्यापैकी प्रकर्षाने तुम्हाला जाणवतील तिथे. कास्टिंग कसं झालं, ओव्हरऑल कास्टिंग कसं झालं? कास्टिंग आम्ही मातीमध्ये जे काही कलाकार मेल्ट होतात ते, त्या डिक्शनमध्ये काही जसे काही कलाकार मेल्ट होतात ते, त्याच्यानुसार आम्ही कास्टिंग केली होती. रोमिल जैन आमचे कास्टिंग डिरेक्टर होते. त्यांनी प्रत्येक कॅरेक्टरसाठी आम्हाला 50-50, 60-60 ऑप्शन दिले होते आणि त्यानुसार जे ऑडिशन आले आम्ही ते ऑडिशन मी प्रत्येक गोथ्रू केले आणि त्याच्यानुसार जे फायनल झाले तेच आमच्या फिल्ममध्ये काम करत आहेत. आमचा गोंधळ हा जो चित्रपट आहे तो अतिशय खूप वेगळा चित्रपट आहे आणि अर्थातच माझी भूमिका ही खूप वेगळी आहे. आणि मराठी कल्चर, आपण साऊथ इंडियन फिल्मच्या साऊथ इंडियन कल्चरबद्दल खूप बोलतो, त्यांच्या भाषेबद्दल, त्यांच्या राहण्याबद्दल. परंतु गोंधळ हा चित्रपट पाहिल्यानंतर आपला चित्रपट सुद्धा देशाच्या स्तरावर पोहोचू शकतो आणि जागतिक स्तरावर पोहोचू शकतो. आता ग्लोबलाइज जग झालेलं आहे, सगळीकडे सगळं सेम दिसायला लागलेलं असताना प्रत्येक प्रदेशाने, प्रत्येक कल्चरने आपली इंडिव्हिज्युअलिटी जपायला पाहिजे. तर आपला हा गोंधळ हा जो चित्रपट आहे, आपली संस्कृती, आपल्या मातीतले सण, आपली गाणी, आपलं जुनेपण, हे सगळं सांभाळणारं आहे. एक एनर्जी देणारं चित्रपट आहे आणि जर चित्रपट तो पाहिला तो चित्रपट वाटेल असा चित्रपट आहे. 14 नोव्हेंबरला नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. धन्यवाद. सर, मराठीमध्ये एक नवा कोराचा चित्रपट येतो, वेगळ्या धाटणीचा, कारण का गेले 2 महिन्यामध्ये खरंच खूप सुंदर असे चित्रपट आले. नोव्हेंबर महिन्याची सुरुवात आपल्या सिनेमाने होते. किती भारी वाटते, एवढा सगळा सोहळा पार पडला आहे आणि गोंधळ आता 14 तारखेला आपल्या भेटीला येतो. काय सांगाल एकंदरीत? महाराष्ट्राची जी कला आहे जुनी, महाराष्ट्राची जी जुनी कला आहे, ज्या जुन्या रूढी आहे, ते नेहमीच मला फॅसिनेट करत आलेत आणि ते पूर्ण भारताला सुद्धा फॅसिनेट करतील. इलाराजांचा सुद्धा मेसेज होता की त्यांना इकडचे जे काही अभंग आहे किंवा इथले जे रॉ म्युझिक आहे ते फार आवडतं आणि त्याच साह्याने, त्याच या पारंपरिक वाद्यांच्या साह्याने आम्ही हा चित्रपट घेऊन येतोय, पूर्ण ताकदीनिशी घेऊन येतोय. कारण काय, प्रेक्षकांना भुरळ पाडणं ही आमची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडण्यासाठी हा चित्रपट घेऊन येतोय. तुम्हाला चित्रपट नक्कीच आवडेल. फक्त तुम्ही सर्वांना मी आवाहन करेल की हा चित्रपट तुम्ही सिनेमागृहात जाऊन बघा, जवळच्या थिएटर्समध्ये जाऊन बघा. कारण तुम्हाला जो 2D मध्ये 4D 6Dचा जो थ्रिल येणार आहे तो सिनेमागृहात येईल. प्रिसाईज तुम्हाला मी सांगतो की 10व्या मिनिटाला आम्ही तुम्हाला तुमच्या खुर्चीवरून अलगद उचलून घेऊन जाऊ, तुम्हाला कळणार सुद्धा नाही आणि तुम्ही कुठेतरी फिरून आल्याचा थ्रिल तुम्हाला येईल आणि हे डेफिनेटली तुम्ही अनुभवाल. आज आम्ही जे बोलतोय ते तुम्हाला 14 तारखेनंतर स्वतःला तुम्हाला अनुभवता येईल. किशोर सर, पुन्हा एकदा एक नवीन अंदाज, एक नवीन अवतार गोंधळ म्हणून समोर येत आहे. याआधी तुमच्या वर्सेटाईल आम्ही अभिनेता भूमिका बघितल्या आहे. गोंधळमधली जसं तुम्ही आता ट्रेलरला स्टार पडल्यावर बोललात की जर मी काम केलं नसतं तर मला कुठेतरी ती रुखरुख राहिली असं बोललात तुम्ही. किती प्राऊड वाटतं आणि किती ब्लेस्ड वाटते की चला आता फायनली हा आमचा गोंधळ प्रेक्षकांसमोर आम्ही मांडणार आहोत. मराठी मातीतला हा जो गोंधळ आहे तो प्रेक्षकांच्या मध्ये आणि तिकीट खिडकीवर खूप मोठा गोंधळ घालणार आहे याची मला खात्री आहे.
आपण साऊथ इंडियन फिल्म जेव्हा बघतो तेव्हा तिकडचा रॉनेस, तिकडचा प्रदेश, तिकडची भाषा, डायलेक्ट याच्याबद्दल खूप आपण बोलतो आणि आपल्याला असं नेहमी वाटतं की यार त्यांचे विषय वेगळे आणि इतके रॉ ऍक्टर्स कसे. जर तुम्हाला तो अनुभव मराठी मातीचा घ्यायचा असेल आणि आपण साऊथ इंडियन चित्रपट मराठीमध्ये सुद्धा डब होऊन आपलाच वाटतो तो, तसा हा चित्रपट हिंदीमध्ये आणखीन 5 लँग्वेजेस मध्ये जरी डब झाला तरी तो सगळ्यांना तितकाच आवडेल जितका मराठीमध्ये आवडेल. मला असं वाटतं की पहिल्यांदा म्हणजे मराठी सिनेमामध्ये जे काही गिने चुने चित्रपट असतील जे मराठी संस्कृती उजागर करून दाखवतील त्याच्यापैकी हा महत्वाचा चित्रपट आहे असं मला वाटतं. तुझी काय भूमिका आहे याच्यामध्ये? तुला कसे वाटते या कलाकारांवर ऍक्टिंग? माझी विष्णू नावाची भूमिका आहे जो की एक मुलगा आहे. मला खूप छान वाटलं या चित्रपटात. हा माझा पहिला मराठी चित्रपट आहे आणि मी संतोष सरांचे आभार मानतो, त्यांनी मला या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी दिली. आणखीन एक तुम्हाला नक्कीच 14 नोव्हेंबरला हा चित्रपट बघायला या चित्रपटगृहात. याच्याने तुम्हाला मराठी कल्चरची खूप जाणीव होईल. आणखीन एक विष्णू बद्दल सांगेल मी. एक सीन होता तो फार आम्ही काहीतरी 6 वाजता सुरू केला होता, सकाळी 4:30 पर्यंत चालला. त्याचे 28 रिटेक झाले पण विष्णूकडून काहीच चुकी झाली नाही. आणि दुसरी गोष्ट मी आमच्या टीमच्या वतीने सर्वांना सांगायला मला आवडेल की फार प्रिसाईज पूर्ण टीमने काम केलेलं आहे. टीजर जो आला आमचा तो एक्झॅक्टली 1 मिनिटाचा, 1 फ्रेम जास्त नाही 1 फ्रेम कमी नाही. आमचा ट्रेलर आला तो एक्झॅक्टली 2 मिनिटाचा आहे, 1 फ्रेम जास्त नाही 1 फ्रेम कमी नाही. आणि आमचा चित्रपट येतोय तो एक्झॅक्ट 2 तासाचा आहे, 1 फ्रेम जास्त नाही एक्झॅक्ट. तुम्ही जसं म्हणालात मॅम की मला वेगळा काहीतरी रोल मिळाला विनोदापेक्षा, तर मग काय सांगाल तुमच्या? इथे मला नक्की सांगायला आवडेल की संतोष सरांचं ना लिखाण वाईज जसं ते आता म्हणाले जसं 1 फ्रेम कमी नाही आणि 1 फ्रेम जास्त, असं मला असं वाटतं की 1 वाक्यही जास्त नाही आणि 1 वाक्यही कमी नाही. जेवढी वाक्य ज्या प्रत्येकाला ज्या भूमिकेला पाहिजे तेवढं सखोल ज्ञान वापरून त्यांनी तो अखंड फिल्म लिहिली असं मला वाटतं. आणि ती तुम्हाला प्रत्येक फ्रेम मध्ये दिसेल की जिथे गरज आहे तेवढंच आणि तितकंच तुम्हाला मिळणार, त्याच्यापेक्षा कुठेही जास्त नाही कुठेही कमी नाही. आणि हे मला वाटतं ओव्हरऑल हे सार आहे ह्या आपल्या फिल्मचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की गोंधळ आपल्याला वाटतं की आपण फक्त सांस्कृतिक वारसा दाखवतोय की काय, तर तसं आहेच. पण त्याच्यामध्ये एक प्लस पॉइंट हा आहे की त्याला एक सुसूत्रत आहे, एक कथानक आहे आणि जे कथानक खरोखरच वेगळं आहे. म्हणजे जे टिपिकल आपण म्हणतो की एखादी लव्ह स्टोरी असते किंवा काही असतं त्याच्यापेक्षाही खूप वेगळं आणि त्याला बांधून ठेवणारा हा आमचा गोंधळ आहे. त्यामुळे हे खूपच वेगळं आहे आणि 14 नोव्हेंबरला तुम्ही नक्की 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 सगळ्यांनी खरोखरच वेळ काढून बघा, कारण आम्ही निश्चितपणे 100% खात्री देतो की तुमचा हा वेळ सत्कारानेच लागेल. जास्त बोलत नाहीये पण हा एक गोष्ट मात्र मी इथे सांगू इच्छितो की या सिनेमामध्ये अशी एक गोष्ट सरांनी एक्झिक्यूट केलेली आहे किंवा दाखवलेली आहे जी 70 mm पडद्यावरती पहिल्यांदा गोष्ट घडते, अशी ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे सिनेमा भारतात रादर. सो सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना त्या गोष्टीचा अंदाज येईल की आम्ही कशाबद्दल बोलत आहोत किंवा आम्ही सांगत आहोत. सो नक्की बघा. 14 तारखेला आमचा चित्रपट रिलीज होतोय गोंधळ. सो तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जा, सगळ्यांना नक्की रिकमेंड करा. तुमचा जो काही अभिप्राय असेल तो आमच्या सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू. मला निषादला एक प्रश्न विचारायचा होता. निषाद, तुला पोलिसांच्या भूमिकेत अजूनपर्यंत लोकांनी पाहिलेलं आहे मालिकेमध्ये, आता इथे सावकाराची भूमिका करतोय, कसा होता तुझा प्रवास? नक्कीच खूप चांगला प्रवास होता. मालिकेमधलं काम करणं हे खरंच खूप वेगळं असतं आणि फिल्ममध्ये अगदी बारकाईने काम करता येतं आपल्याला. प्रत्येक पात्रावर पहिल्यापासून तुमच्याकडे स्क्रिप्ट असते, तुम्ही आधीपासून त्याच्या डायलेक्टवर वगैरे काम करत असतात. तर त्या दृष्टीने अनुभव माझ्यासाठी खूपच अविस्मरणीय होता आणि संतोष सरांसोबत काम करायला मला प्रचंड मजा आली. त्यांच्याकडून प्रचंड शिकायला मिळालं. आय एम व्हेरी लकी की या फिल्मचा आम्ही पार्ट आहे. ओके, हा गोंधळ म्हणजे लग्नानंतर जो गोंधळ घातला जातो तो, आणि जसं तू तर सांगितलंस की लग्नामधलाही गोंधळ,
तुझंही आता लग्न लवकर जवळ येत आहे, रिलेट करतेस का कुठेतरी हा गोंधळ पाहून? नाही, सध्या तरी मला माझ्या फिल्मबद्दलच जास्त उत्सुकता आहे. लग्नाचा गोंधळ होईल तेव्हा होईल, पण सध्या जे समोर आहे ती 14 नोव्हेंबरची उत्सुकता आमच्या सगळ्यांमध्येच सगळ्यात जास्त आहे. अनुजच्या वाटेला एक छोटा रोल आलाय मुरळीचा. सहसा कोणी कलाकार असे रोल करायला धजावत नाही, पण अनुजने पण फार छान रोल केलाय मुरळीचा. सो छान रोल होता, मस्त होता. माझ्यासाठी वर्ल्ड हे नवीन होतं, जग जे सरांनी क्रिएट केलं आहे, एक जगच क्रिएट केलं आहे. जेव्हा आम्ही सेटवर यायचो ना, तेव्हा आम्हाला असा भासच व्हायचा की आम्ही एका वेगळ्या जगात आलो. कारण ते जग म्हणजे थ्रू आउट द फिल्मिंग ऑफ द फिल्म आम्हाला हे जाणवत होतं की ह्या खऱ्याच गोष्टी आहेत. सो त्याचा खूप आम्हाला आधार झाला. वेगळी भूमिका जसं सर म्हणाले मुरळी आहे. मुरळी गोंधळातला एक खूप प्रमुख भाग असतो, तर मजा आली करायला. आणि फिल्म जसं मॅम म्हणाल्यात की गोंधळ तर आहेच, आणि आपण म्हणजे मी बऱ्याच रील्स पण बघतोय, रिव्ह्यूज जे करतात की ही फिल्म कशी आपली संस्कृती दाखवते, मराठी संस्कृती, ते आहेच. पण हे विसरू नका की या फिल्ममध्ये एक असं कथानक आहे जे वेगळं आहे, आणि तो एक्सपिरियन्स तुम्हाला खूप काही देऊन जाईल. सो प्लीज 14 नोव्हेंबर चित्रपटगृहातच. हा चित्रपट आपल्या मातीतला असून या चित्रपटात नेमकं काय आहे याचा अंदाज लावणं कठीण आहे. हा चित्रपट 14 नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना एक भव्य, रहस्यमय आणि सांस्कृतिक प्रवास घडवणार आहे. मंडळी, नाट्यसंपदा या सदरात संपदा सावंतला निरोप द्या. नमस्कार.